उद्यापासून राज्यात 12वीच्या तर 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी कोणतंही भाडं नाकारू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केलं आहे. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अशा स्थितीत परीक्षा केंद्र गाठणं परीक्षार्थींना जिकिरीचं होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करतील. मात्र आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत. परीक्षार्थींना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावं असं आवाहन देखील प्रधान यांनी केले. या संदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. उद्यापासून 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या लागल्या, तसंच 18 तारखेपासून 10वीच्या परीक्षा आहेत. सर्वात प्रथम म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीसाठी शुभेच्छा देतो. तसंच रिक्षा युनियन्सला एक आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की ह्या परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही भाड्याला तुम्ही नकारू नका, कारण काय विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. त्याच्यात तुम्ही सहभाग घ्या. तसंच सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की जर कुठे उशीर होत असेल, वाहतूक नसेल, तर आम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरवर फोन करा. आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहू पाटील आणि युवक काँग्रेसचे जे आमचे अध्यक्ष अभिजित पवार, त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये काही गाड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल. धन्यवाद.